आम्ही संक्रांतीच्या दिवशी साडी आणायला गेलो तर म्हणजे कुणाला माझ्या बायकोला पुन्हा हिचकायची कुणाला दुसरीला, बरोबर आहे का नाही? हां, माझ्या बायकोला साडी आणाय, आपल्या बायकोला साडी आपण नाही घ्यायची कोण घेणार, बरोबर आहे का नाही? आपल्या बायकोच्या अंगावर फाटकी साडी असली गावाची इज्जत जात नाही, मालकाची इज्जत. आणायला गेलो, साडी घेतली, संक्रांतीच्या आदल्या दिवशीची घटना आहे, लबाड बोलत नाही, माझी शपथ खोटी बोलत नाही, मी खरं सांगायला लागलो. आणि साडी आणायला गेलो, साडी घेतली, दुकानदाराला मी विचारलं किती झालं बिल, दुकानदार म्हणला 3300 रुपये. मी काढून पैसे द्यायला लागलो की आमची बायको पुढे आली आणि म्हणली मामा, दुकानदार मामा हिशोबान पैसे घ्या, जरा हिशोबान घेत जा, 6 वर्ष झालं याच दुकानात साडी घेते मी. दुकानदार म्हणला बाई पैसे देऊ नको पण लबड बोलू नको, 8च दिवस झालं दुकान टाकलंय म्हणला मी, असं लबड बोलू जाऊ नको. रोजच जेवायला बसलं की बाया मोसम बघून घेर टाकतात, ही चांगली पद्धत आहे महाराज, बरोबर आहे का नाही? मोसम नसताना बाया घेर टाकीत नाहीत महाराज, कधीच नाही. अजून तरी बरं आहे, पोरच पुरी बघायला जातात, अजून पुरी पोरं बघायला आल्या नाहीत. आता 5-10 वर्षांनी पुरी पोरं बघायला येणार, आणि पुरी जिथं पोरं बघायला गेल्या की मग पुरी तिथं म्हणाय बसल्यात मला ना ह्याच्यातून दुसरा कलर दाखवा. ज्यांना कळल त्यांना धन्यवाद. बाकी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग, ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली, ज्ञानराज माऊली या दिव्य पुरुषानं निर्माण केलेल्या हरिपाठ या ग्रंथातील 6 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळजवळ सगळ्या भजनी मंडळाच्या अभंग कसा आहे, पाठांतरातला परिचयाचा आहे. ऐकणाऱ्याच्या बी 100% नसला तरी 50% तरी अभंग कानावून गेलेला आहे, बरोबर आहे का नाही? हरिपाठातली अक्षरं कानावून गेले नाहीत असा एकही माणूस इथं बसलेला नाही. आणि एखादा म्हणला बी काय हरिपाठातली अक्षरं आमच्या कानावून बी गेले नाहीत, समजायचं हे चकलीनं भारतात जन्माला आले, पाकिस्तानची अवलाद आहे. जवळ सगळ्यांच्या करणं जास्त झालेत आणि विको कमी ठेवा, थोडासा बोलताना करणे कमी. सगळ्यांच्या परिचयाचा पाठांतरात विको कमी ठेवा. परिचयाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे गेवराई नावाचं गाव, आणि या गेवराई नावाच्या गावामध्ये संस्कृती प्रतिष्ठान आयोजित श्री संत भगवान बाबा आणि श्री संत वामन भाऊ महाराज या 2 दिव्य पुरुषांच्या संयुक्त पुण्यतिथीच्या निमित्तानं समापन्न होत असणारा आपल्या शहरामधला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा कीर्तन महोत्सव जवळजवळ मला वाटतं हे 14वं वर्ष आहे. आणि या 14 वर्षापासून समापन्न होत असणाऱ्या या भक्ती महोत्सवातील आजच्या या पहिल्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, नियोजकाच्या वतीनं आमचे परमार्थ स्नेही आणि या कार्यक्रमाचे जे काही सूत्रसंचालन अर्थात ज्यांच्या मार्गदर्शनानं म्हणा, त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, पण निमित्त मात्र आमचे चाटे सर आहेत. कुणाला तरी पुढं होऊन करावं लागतं म्हणून चाटे सर, नाहीतर कार्यक्रम तुमचा माझा सगळ्याचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे परमार्थ स्नेही अक्रूर महाराज साखरे यांचंही मार्गदर्शन आणि चाटे सरांचं नियोजन या सगळ्या आयोजनातून आजचा हा पहिला दिवस माझ्या वाट्याला आलेला आहे. पहिलाच दिवस असल्यामुळे जरा थोडासा वेळही झालाय, असू द्या, वेळ हो द्या, पहिलाच दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे तास लावून देण्याचं काम असतं आजचं, बरोबर आहे का नाही? आज म्हणजे गण्या गणपती, आजचे सगळे शेतकरी माणसं आहेत, गण्या गणपती, पहिलं तास म्हणजे लावून द्यायचं काम असते. जरा सोप्या भाषेत बोलायचं झालं तर जेवायला बसल्याच्या नंतर पहिल्यांदा काय वाढलं जाते? हा बोला, बसलेले काय वाढलं जाते? पात्र वाढलं जाते. म्हणा की काय वाढलं जाते? पात्र वाढलं जाते. हो, पत्रवाळी म्हणा, लई शुद्ध बोलू नका, बरोबर आहे का नाही? सरळ सरळ पत्रवाळी म्हणा, जिथं नाही तिथं शुद्ध बोलू जाऊ नका. मला पुण्यात एक जण हरिपाठ शुद्ध म्हणून दाखविला, म्हणला सर्वा घंटी राम, येडेसकार म्हणलं सर्वा घंटी नाही घटी आहे, बरोबर. जिथं नाही तिथं शुद्ध बोलू जाऊ नका, पत्रवाळी म्हणा. तुम्ही बोललात तर चांगलं कीर्तन होईल. तासभराचाच वेळ आपल्या हातात आहे. आजच्या पहिल्यांदा पंक्तीला बसल्यावर काय वाढलं जाते सज्जन? अहो बोला, तिकडे येऊ नका, येऊ कमी पटांगणा तिकडे. काय वाढलं जाते? पत्रवाळी म्हणा ना मोठ्याने. काय वाढलं जाते? पत्रवाळी. म्हणजे आज माझ्याकडे सुद्धा कोणतं काम आलंय गुरुजी? पत्रवाळी वाढण्याचं. नाना बरोबर आहे का? पत्रवाळी वाढण्याचं म्हणजे माझ्या कीर्तनाचं नाव काय? म्हणा पत्रवाळी, म्हणा, काही अडचण नाही, बरोबर आहे का नाही? आजच्या कीर्तनाचं नाव पत्रवाळी आहे. माझ्या कीर्तनाचं नाव काय? पत्रवाळी म्हणा, पात्र म्हणा. पण एक लक्षात असू द्या साठे सर, आज मी पात्र टाकून जाणार आहे. 8 दिवस कुणी किती बी भारी भारी पदार्थ वाढू द्या, पत्रवाळी ह्या पट्ट्याचीच असणार आहे, लक्षात असू द्या. म्हणजे पत्रवाळीला बी काही कमी किंमत आहे का? नाही ना महाराज, बरोबर आहे का नाही?
पत्रवाळी वाढण्याचं काम माझ्या वाट्याला आलेलं आहे. आपण सगळेजण निमित्तानं उपस्थित आहात. महाराष्ट्रातील थोर संगीतकार भजन सम्राट तुळशीरामजी महाराज आतकरे गुरुजी आवर्जून उपस्थित आहेत. संगीत क्षेत्रातलं फार मोठं नाव आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे मित्र संगीत विशारद संजयजी महाराज देवकर, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार आणि आमचे मित्र विनोदाचार्य हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज राऊत अर्थात बाप्पा महाराज आणि वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मंडळी, मृदंगाची जे इकडून साथ करतात ते हरिभक्तीपरायण मृदंग महर्षी आमचे मित्र दत्ता महाराज सटले आणि इकडून हरिभक्तीपरायण काय नाव वैष्णव महाराज आणि हार्मोनियमची साथ आमचे मोठे नाना आवर्जून करतात. त्यांना धन्यवाद. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. सिस्टमवाल्याला मनापासून धन्यवाद. माझ्याकडे आलेले दराडे महाराजांना विनंती तुम्हाला जाता जाता सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. चिंतनातला अभंग आता वेळ जास्त घेत नाही. चिंतनातला अभंग सजनो आपल्या पाठांतरातला आहे. संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली या दिव्य पुरुषानं निर्माण केलेल्या हरिपाठ ग्रंथातील 6 चरणाचा आहे. काही लोक म्हणतील महाराज तासभराचा वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे आणि एका तासासाठी तुम्ही 6 चरणाचा अभंग कशासाठी घेतला, एवढा मोठा अभंग कशासाठी घेतला. मोठ्यांच्या मुखातले शब्द सांगतो. अभंग मोठा का घ्यायचा त्याचं कारण आहे, अभंगाच्या मोठेपणाखाली आपलं लहानपण झाकत असतं म्हणून अभंग मोठा घ्यावा. म्हणून आजचा अभंग मोठा घेतलाय. वेळ जरी कमी असला आपण लहान माणसं आहेत मग अभंग मोठा घेतलाय. ज्ञानोबरायांच्या अभंगाखाली छायाछत्राखाली आपण सहज झाकून जाऊ म्हणून अभंग मोठा घेतलाय. शक्यतो अभंग 4 चरणाचे घेतले जातात. बरोबर आहे ना, 4 चरणाचे. आता इथे काही प्रश्न निर्माण करतील की महाराज 4च चरणाचे अभंग का घेतले जातात, त्याचंही कारण सांगतो. 2 चरणाचे आणि कसं वागावं हे सांगण्याकरता 4 चरणाचे समाजातली 2 चरणाची माणसं नीट वागत नाहीत ना, म्हणून संतांना 4 चरणाची अभंग लिहावी लागली. आजचा अभंग 6 चरणाचा आहे आणि या अभंगाद्वारे ज्ञानराज माऊली अर्थात ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा जो महामंत्र आहे त्या मंत्राचं नाव आहे रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी मंत्र नेमका कसा तयार झाला याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. सुरुवातीलाच आपल्याला या गोष्टीचं चिंतन करावं लागेल की आपण ज्या संप्रदायाचे अनुयायी आहोत अर्थात आपण ज्या संप्रदायाचे पाईक आहोत त्या संप्रदायाचं नाव काय सजनो, काय नाव आहे? आपण ज्या वारकरी. बरोबर आहे गुरुजी, वारकरी संप्रदाय. पण वारकरी हे नाव किती दिवसात अंमलात आलं? 100-500 वर्षाची परंपरा आहे की वारकरी हे नाव अंमलात आलं. याच्या अगोदरच याला एक प्राचीनतम नाव आहे, याला वैष्णव संप्रदाय म्हणतात. कोणता संप्रदाय? वैष्णव संप्रदाय. पण वैष्णव हे सुद्धा नाव पौराणिक काळातलं. याच्या अगोदरच याला एक नाव आहे, याला भागवत संप्रदाय म्हणतात. अर्थात वैष्णव संप्रदाय, भागवत संप्रदाय किंवा अलीकडच्या काळातलं वारकरी संप्रदाय हे तिन्ही शब्द मुळात एकाच अर्थाचं ज्योत करणारे शब्द आहेत. बरं, हा संप्रदाय काही मोघम उगवलेला संप्रदाय नाही. लक्षात यायला लागलं का तुमच्या? ऐकायलात का? हा संप्रदाय मोघम उगवल्याचा संप्रदाय नाही. मग या संप्रदायाची सुरुवात कुणी केली तर महाराज म्हणतात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वारकरी संप्रदायाची सुरुवातच महादेवानं केली किंवा रंभादिक नाचती उभ्या जोडोनी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत पहिली वारी जर कुणी केली असेल, लक्ष देऊन ऐका सगळे, पहिली वारी पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. म्हणून शब्द आहेत आदिनाथ आदिनाथ उमा बीज प्रगटले. महाराज म्हणतात वारकरी संप्रदायाची सुरुवात भगवान शंकरानं केली. मग जिथं जिथं शंकराचं वर्णन करायचं ना बाप्पा महाराज तिथं तिथं आदी हा शब्द आलेला आहे. कोणता शब्द आलाय?
आदिनाथ उमा, आदिनाथ गुरु किंवा ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी त्यांचे चरण रे वंदी. म्हणजे आदी शब्दाचा अर्थ काय? म्हणजे भगवान शंकर सगळ्याच्या आधीचे महाराज, पहिले वैष्णव, पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. आणि भगवान शंकरानं या संप्रदायाची स्थापना केली. रोजच पार्वतीनं म्हणायचं सर, रोजच पार्वतीनं काय, भगवान तुमचं जे ज्ञान म्हणतात ती कसलं ज्ञान आहे ती एकदा मला सांगा. भगवान शंकर म्हणायचे बघू, वेळ येईल तेव्हा बघू. पण शेवटी बायाचा नाद असतो, बरोबर आहे का नाही, पूर्ण करावं लागतो. रोजच जेवायला बसलं की बाया मोसम बघून घेर टाकतात, ही चांगली पद्धत आहे महाराज, बरोबर आहे का नाही. मोसम नसताना बाया घेर टाकीत नाहीत महाराज, कधीच नाही. अजून तरी बरं आहे, पोरच पुरी बघायला जातात, अजून पुरी पोरं बघायला आल्या नाही. आता 5-10 वर्षांनी पुरी पोरं बघायला येणार. आणि पुरी जिथं पोरं बघायला गेल्या की मग पुरी तिथं म्हणाय बसल्यात, मला ना ह्याच्यातून दुसरा कलर दाखवा. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे आराम करा तुम्ही. काल्याला पार सदाला या तुम्ही, आता काय कळतं नाही कळायला सांगा. बरं, असून आम्ही संक्रांतीच्या दिवशी साडी आणायला गेलो तर म्हणजे कुणाला माया बायकोला पुन्हा हीच घ्यायची, कुणाला दुसरीला, बरोबर आहे का नाही. हा, माया बायकोला साडी आणायला, आपल्या बायकोला साडी आपण नाही घ्यायची कोण घेणार, बरोबर आहे का नाही. आपल्या बायकोच्या अंगावर फाटकी साडी असल्यावर गावाची इज्जत जात नाही, मालकाची इज्जत जात असते. तुका म्हणे नग्न भाजन तरी ते लाज स्वामीचे ना, नवऱ्याची लाज जात असते. साडी आणायला गेलो, साडी घेतली, संक्रांतीच्या आदल्या दिवशीची घटना आहे, लबाड बोलत नाही, माझी शपथ खोटी बोलत नाही, मी खरं सांगायला लागलो. आणि साडी आणायला गेलो, साडी घेतली, दुकानदाराला मी विचारलं किती झालं बिल, दुकानदार म्हणला 3300 रुपये. मी काढून पैसे द्यायला लागलो की आमची बायको पुढे आली आणि म्हणली, मामा, दुकानदार मामा, हिशाबान पैसे घ्या, जरा हिशाबान घेत जा, 6 वर्ष झालं याच दुकानात साडी घेते मी. दुकानदार म्हणला, बाई पैसे देऊ नको पण लबाड बोलू नको, 8च दिवस झालं दुकान टाकलंय म्हणला मी, असं लबाड बोलू जाऊ नको. लक्षात आलं का मला का? विनोदाचा भाग सोडून द्या. रोजच पार्वतीनं म्हणायचं, भगवान ती ज्ञान सांगा, कसलं ज्ञान आहे. एके दिवशी भगवान शंकर म्हणले हिचा गुताच उरकून घेऊ. पहाटे 5ला पार्वतीला उठवलं आणि विमानात बसविलं. म्हणले चल कुठं, अशा ठिकाणी नेलं, झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही, काही नाही महाराज, बरोबर आहे का नाही. ज्ञानोबा त्याचं वर्णन करता, शिर सिंधूचे पैल तिरी, शक्तीची करण कुहरी. ज्ञानोबा म्हणतात अशा ठिकाणी नेलं, झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही, समुद्राच्या पलीकडे नेलं. शिर सिंधूची पैल तिरी आणि शक्तीची कर्ण कुहरी. शक्ती म्हणजे पार्वती, कर्ण म्हणजे कान. भगवान शंकरानं पार्वतीच्या कानात तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण ज्ञान नावाचा पदार्थच मुळात जड पदार्थ आहे, हार्ड पदार्थ आहे, पचायला जड जात आहे महाराज, ते पचत नाहीत. म्हणून तर ही कॉलेजची पोरं उताने का चलते, त्याचं हेच कारण आहे महाराज. ज्ञान लवकर पचत नाही, हार्ड पदार्थ आहे. पार्वतीला पचलं नाही महाराज. भगवान शंकर ज्ञान सांगत होते, लक्ष देऊन ऐका. आणि पार्वतीनं ऐकता ऐकता डोळा लागला महाराज, झोपली पार्वती. भगवान शंकर डोळे झाकून ज्ञान सांगत होते, लक्ष द्या. पार्वती तर झोपली आणि ज्ञान सांगायचं झाल्याच्या नंतर भगवान शंकरानं डोळे उघडून बघितलं, अरे बापरे, म्हणले पार्वती तर झोपली. म्हणले मग हू कोण म्हणत होत, मी कथा सांगत असताना हू कोण म्हणत होत. डोळे उघडून बघितलं तर पार्वती झोपली. डोळे झाकून बघितलं, म्हणले कोण घेऊन गेलंय ज्ञान. डोळे झाकून बघितल्या बरोबर लक्षात आलं, म्हणले बाप रे, हे ज्ञान विष्णूनं नेलं. म्हणले कुणी नेलं, बोला की कुणी नेलं, कुणी नेलं, विष्णूनं नेलं. म्हणले विष्णूनं. पण म्हणले मग विष्णूनं असा चोरीचा धंदा कस काय केला, केव्हापासून सुरू केला चोरीचा धंदा. डोळे झाकून बघितल्या बरोबर लक्षात आलं, नाही नाही नाही, हे सांगितलेलं ज्ञान वायाला जाऊ नये. पार्वती तर झोपली ना, वायाला जाऊ नये म्हणून भगवान विष्णू घेऊन गेलेत. म्हणले कसं नेलं, उगा ऐका तुम्ही. समुद्राच्या किनाऱ्यावर सर ही कथा सांगाय सुरू होती, ज्ञान सांगाय. भगवान विष्णूनं काय केलं, सूक्ष्म रूप धारण केलं, बारीक रूप धारण केलं आणि माशाच्या पोटात प्रवेश केला. सांगण्यात आला, माशाच्या पोटात, माशाच्या पोटात प्रवेश केला आणि ज्ञान ग्रहण केलं महाराज. आणि ज्ञान मिळालं. ज्ञान नावाची गोष्ट अशी मिळाल्या मिळाल्या अहंकार येतो, अहंकार निर्माण झाला. आणि माश जातानी माशाच्या पोटात बारीक रूप धारण करून प्रवेश केला. पण बाहेर येताना माशाचं पोट फाडलं बाहेर आले महाराज. मासा मेला महाराज. ज्यानं जागा दिली ना,
ज्यानं जागा दिली, ज्यानं निवारा दिला, त्याचंच पोट फाडलं महाराज. तो आता विषय नाही आपला प्रतिपाद्य, पण तरी पप्पा महाराज सांगून जा, तो विषय नाही, तो नंतरचा विषय गुरुजी सर, पण सांगतो तरी. मासा बरेच दिवस वाट बघत होता की माझं पोट फाडणारा कुठे रे म्हणला, कुठे माझं पोट फाडणारा. त्या माशाला यायला जरा उशीर झाला, म्हणून ती मासा पंढरपूरला आला गुरुजी आणि देवाचा कान धरला, म्हणला तूच कारण माझं पोट फाडणारा, त्याचं नाव आहे मकर कुंडली. लक्षात आलं का बोलणं, त्याचं नाव काय आहे, तो विषय नाही आपला, तो नंतरचा विषय नंतर कधी सांगेन मी. अजून बी देवाचा कान कोणी धरलेला आहे, हा माशानं धरलेला आहे, बरोबर आहे की नाही महाराज. म्हणून मकर कुंडली असं म्हटलेलं आहे, तो विषय नाही. माशाचं पोट फाडलं, बाहेर आले महाराज, सहज मिळालं ना महाराज. आणि ज्ञान सहज पचत नसते, लक्षात घ्या. ज्ञान असू द्या, धन असू द्या, नाही तर गुण असू द्या, सहज पचत नाही. म्हणून ज्याला सासरवाडीचं धन आलंय ना, त्याचे लेकरं असे का जन्माला त्याचे ह्या पावते आहेत महाराज, बाकी काही कारण नाही महाराज. लक्षात आलं का बोलणं, हा पचत नसतंय ना महाराज. जिथं भगवान विष्णूला पचलं नाही, माशाचं पोट फाडलं, विष्णू बाहेर आले महाराज, पचलं नाही, विष्णूच्या लक्षात आलं, अर आपली चूक झाली म्हणले, आपल्याला सहज मिळाले. म्हणून शब्द कसे आहेत, मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती का फी भरोनी, नाही नाही, मच्छिंद्रा नादले फी भरोनी नाही, पाकिट देऊन नाही, सहज मिळालं महाराज. आणि सहज मिळालेलं पचत नसतंय. भगवान शंकरानं विचार केला, ह्याला सहज मिळालंय म्हणले विष्णूला, अर्थात मच्छिंद्रनाथाला, हे फुकटाला फुकट माघारी देतोय का काही याच्याकडे व्याजाबाट्याचा कुटा नाही, बघू म्हणले एकदा जाऊन. गोरक्षाचं रूप धारण केलं भगवान शंकरानं आणि आले. गोरक्षाच्या रूपात शंकर आल्याबरोबर मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. नको म्हणले आपल्याला, नको, त्यांचं त्यांना देऊन टाका, ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपणाशी, बरोबर आहे म्हणतात. ज्याचं आहे त्याला परत केलं महाराज. हा मग गोरक्षनाथ खुश झाले, शंकर खुश झाले, वा वा म्हणले, जशाला तसं माघारी कसं दिलंय का नाही, काफी घेतली का ना काही, जशाला तसं माघारी दिले म्हणले, खुश झाले. गोरक्षनाथ ज्ञान घेऊन निघाले महाराज. पण मोठे माणसं मुडिष्ट असतात, ज्ञानी गुणी आणि धनी माणसं मुडिष्ट असतात कधी बी. म्हणजे सर हे कलाकार लोक आणणं बी सोपी गोष्ट नाही, मुडिष्ट माणसं असते, त्यांच्या मूडवरचं काम असते महाराज हे, हा सोपे नाही महाराज हे. त्यांचा मूड जगाचा मालक बी खराब करू शकत नाही महाराज. मुडिष्ट असते ते, कलेच्या मस्तीतली माणसं असते महाराज. मूड फिरला, निघाले गोरक्षनाथ ज्ञान घेऊन, काय मूड फिरला आणि निघालेले वळले, गोरक्ष वळला गहिनी प्रती. कुणाकड, गहिनीनाथ. गहिनीनाथ विष्णूच, गहिनीनाथ कोण, विष्णू, गोरक्षनाथ शंकर. निघालेले वळले, गहिनीनं विचार केला, ऐकायलात ना लक्ष देऊन, गहिनीनं विचार केला, ज्या आरती वळून आपल्याला आणून दिले त्या आरती आता आपली परीक्षा आहे म्हणले, आता काही का असना, बरोबर आहे का नाही, आपली परीक्षाच आहे महाराज. चाटे सरांनी बी गेल्या वर्षी माझ्याकडे काल्याचं कीर्तन दिलं, या वर्षी पहिल्याच दिवसावर आणून घातलं, परीक्षाच आहे आपली बी महाराज आता, बरोबर आहे. म्हणून मी आवळून कंबर बांधली, अशी ढिलीवाली बांधलेली नाही, बरोबर आहे का. विनोदाचा भाग सोडा, वळून दिलंय ती आरती, परीक्षा आहे म्हणली आपली. भगवान गहिनीनं विचार केला, आशाला असं माघारी करायचंय. गुफेमध्ये वाट बघत बसले बरेच दिवस, कधी एकदा शंकर येतेत आणि त्यांचं त्यांना ज्ञान कसं परत देऊ त्यांची त्यांना. पण भगवान शंकरानं विचारच केला, परीक्षाच बघू म्हणले, जायचंच नाही म्हणले लई दिवस. यायनच गेले भगवान शंकर, 2 रूप धारण केले शेवटी विष्णूनं. 2 किती रूप म्हणजे महाराज, 2 रूप धारण केले. एक रूप धारण केलं गहिनीचं गुफेमध्ये, लक्षात द्यायला लागलंय ना, हो कळायला लागलं का मी काय म्हणतो ते. एक रूप धारण केलं गहिनीचं गुफेमध्ये आणि दुसरं रूप धारण केलं वाघाचं. आणि त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई, विठ्ठल पंत, रुक्मिणी माता, ही 6 भावंड, 4 भावंड मायबाप, 6 जण तीर्थयात्रा करत असताना 6 जणांपैकी निवृत्तीनाथाच्याच माग विष्णू रूपी वाघ लागला महाराज. वाघच पण विष्णू, बरोबर आहे का नाही, वाघ माग लागला. आणि वाघ जी माग लागला बिहडविलं, ते बिहडून आणून घातलं महाराज ज्या गुफेमध्ये गहिनी बसलेले होते त्या गुफेत. गहिनीनाथाच्या गुफेमध्ये निवृत्तीनाथ घुसल्याबरोबर गहिनी प्रसादी निवृत्ती जातात. गुरुजी त्यांचं त्यांना देऊन टाकलं, म्हणले आता नको आपल्याला, देऊन टाकलं महाराज, डोके हट्टलं देऊन टाकलं. निवृत्तीनाथ म्हणजे शंकर, सदाशिवाचा अवतारण स्वामी निवृत्ती, देऊन टाकलं. शंकर खुश झाले, म्हणले जशाच तसं माघारी मिळाले, आता जी द्यायचं ती माघारी घ्यायचंच नाही म्हणले. आणि मग ज्ञान उभारायला दिलं, ज्ञान देवा सारच सोजवी, ज्ञान गुणगम्य
ज्ञानदेवाला धले आणि निवृत्तीने दिधले माझे हाती. ज्यांचं त्यांना मिळालं त्यांचं त्यांना देऊन टाकलं आणि नंतर मग ज्ञानोबारायांनी या ज्ञानाची रचना केली. कसं कसं रचलंय हे सामान्याच्या बी लक्षात यावा म्हणून या अभंगाची निवड आहे. विढावलं बरं, कशासाठी सांगितलं? हुकी आली का मला अचानक बोलायला? हा का गोळ्या संपल्यात माझ्या? का माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय? नेमकं काय बघ गोंधळ का? आमच्या गावात एक जणांना सर्दी ताप खोकला झाला, माझ्याकडे आला. मी म्हणलं लांब बस, दवाखान्यात जाऊन ये. दवाखान्यात गेलं, महाराज डॉक्टरने सांगितलं तुमची कोरोनाची टेस्ट करावं लागेल. ते म्हणलं पैसे किती लागतात? म्हणजे 4,000 रुपये लागतील. 4,000 आहेत का? मला एवढे नाहीत मायापाशी. ती चप्र होतं मायासारखं. ते डॉक्टरच्या अंगावर शिकलो खोकलं पडून आलं. मी म्हणलं केलीस का टेस्ट? ते मला टेस्ट नाही केली पण एका तासाने रिपोर्ट येणार आहे म्हणला आपला. मी म्हणलं टेस्टच केली नाही रिपोर्ट कसा येईल? डॉक्टरच्या अंगावर शिकून खोकून आलोय म्हणला. आता डॉक्टर टेस्ट करीन ना म्हणला. हा मग त्याची पॉझिटिव्ह तर माझी पॉझिटिव्ह, ते निगेटिव्ह तर मी निगेटिव्ह म्हणला. त्याला काय लक्षात आलं का मला काय म्हणायचं? कशासाठी बोलायला? हुकी आली का मला? नाही 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 नाही. मुद्दा एवढाच आहे की वारकरी संप्रदायाची सुरुवात भगवान शंकरानं केली, याच्यासाठी बोललो मी. बरोबर? आपले लोक म्हणतात ज्ञानोबारायापासून सुरुवात नाही. ज्ञानोबारायांनी पायाभरणी केली पण ह्याच्या अगोदरची ही परंपरा आहे. लक्षात आलं बोलणं? मग ज्ञानोबारायांनी ह्या ज्ञानाची रचना केली म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया. आणि वारकरी संप्रदायात ज्ञानाला किंमत नाही तर वारकरी संप्रदायात भजनाला किंमत आहे. स्वतः तुकोबराचे शब्द आहे. तुका म्हणे थे भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. संप्रदाय हा भजन प्रिय संप्रदाय. लक्ष देऊन ऐका. भजनाला सोडून संप्रदायात किंमतच नाही महाराज. कशाला? कीर्तनाला बी किंमत नाही, भजनाला आधी किंमत आहे. आणि गुरुजी तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्ञानोबाराय म्हणतात जगात सगळ्या गोष्टीला पर्याय आहे पण भजनाला पर्याय नाही. लक्षात द्यायला लागले? सगळ्या गोष्टीला पर्याय आहे महाराज. सगळ्या कुठली बी असू द्या. कीर्तन करण्याला पर्याय आहे महाराज इथं. बरोबर आहे का नाही? अहो रस्त्याचं काम चालू असलं तसे वळण काढून दिलं असते. वाहने सावकाश चालवून वाहने डाव्या बाजूने जाऊ दे, हा पर्यायी मार्ग आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात भजनाशी गा दुसरी परीची नाही. भजनाला भजनच करावं लागतंय तेव्हा तुमचा उद्धार होतोय. लक्ष देऊ नये का? नाही तर उद्धार होत नाही. भजनाला पर्याय नाही, भजनाला भजनच करावं लागते. तुम्ही ते हिंदीतलं प्रमाण दिलं म्हणून मला एक हिंदीतलं वाक्य आठवलं महाराज. जैसे शरीर के लिए भोजन आवश्यक है वैसे आत्मा के लिए भजन आवश्यक है. लक्षात आलं? शरीराला जसं जेवणाची गरज आहे तसं मनाला भजनाची गरज आहे महाराज. भजनाशिवाय पर्याय नाही. आणि संप्रदाय हा भजनाला मान्यता देणारा संप्रदाय. आणि या जगात पहिलं जे भजन ओपन झालं ना महाराज, हे पहिलं भजन ओपन कुणी केलं तर पहिलं भजन ओपन केलं महादेवानं महाराज. बरोबर आहे का नाही? कोणी केलं?